आपले सगळ्यांचे गुरुवर्य महंत शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. आज आनंद होतो खरंच की आपण गरिबाचे लेकरं मुंबईला गेलो आणि जे कधी मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅझेटियर आणि त्याचा GR निघाला. त्यामुळं आपण काळजी करू नका, 100% सगळा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा. आणि मी काय नुसतं भाषण नाही करत, तुम्हाला सिद्ध पण करून दाखवेन, टेन्शन घेऊ नका. याच्या आधी पण म्हणत होते मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, 3 कोटी घातले की नाही तुमच्या साक्षीनं. आता GR मधून 1 फूट नाही, आता निघालेला जो GR आहे त्याच्यातून 1 ठेवत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मराठवाड्यातला राहत नाही, पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही, पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं, शिकायचं मराठी. कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाहीत, असा त्यांचा एक गोड गैरसमज आहे. आपल्याला अकलीच नाही. तुला अक्कल होती आता तो काहीच नाही दिलं. आम्ही आमच्या गरिबाच्या पोरं लढलो, आम्ही आमच्या गरिबांसाठी आणलं. आपले लेकी बाळी आपले पोरं सोरं सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची. वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, पण समाजाला मिळून द्यायचं. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्यावर रे थांबे आम्ही स्पीड धरला ते वाय वाय करतो नड दुखत इथं माणसं जाऊन माणसं शांत बसलेले तवर बोललं की आवाज जातो, ते मधीच येतं सगळं इचकून देते. आपण काही केलं, किती टोकाचं लढलो, आपण रक्त जाळलं, सगळा समाज एकत्र आला, म्हाताऱ्या माणसापासून आले, लेकरं बाळ बी आले, आपण ते वायाला नाही जाऊन दिले. एवढं डोक्यात ठेवा फक्त. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्यावर. मग तुम्ही शंका घ्या. आपल्याला फसवलं तरी फसवणार सरकार आहे, आपण आपल्याला नाही फसवत एकमेकाला. मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं. मग माझं समाज मोठा करायचा, त्यासाठी झुंज सुरू आहे. आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्यात, आपण राहायला महाराष्ट्रात, नोंदच नव्हती आपली. आता हैदराबाद गॅझेटियरची रेकॉर्ड झालाय, शासनाने GR काढलाय. 100% त्यांना सगळे घ्यावं लागते. नाही घेतलं की त्यांना महाराष्ट्रात बंद करून टाकू, फिरूनच देश नाही आला. आता बसा थांबा जरा. आपण काम करताना पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही. कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो. समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खचतो. तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही, तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही, आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला, जितका अपमान करतील तितका ताकदीने मी लढतो. म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल याला लय किंमत आहे. तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकाशी दिली, काही उपयोग नाही त्या पैशाचा, काही उपयोग नाही त्या पैशाचा. तिथं तुम्ही जेवाला खाणार, मला चौकात शिवी दिली, इतका इज्जतदार माझा समाज, त्याची मी खाली मान होऊन देत नाही, हे समजून घ्या तुम्ही सगळेजण. एखादी गोष्ट 4 महिने लेट मिळेल, 2 महिने लेट मिळेल, 8 दिवस लेट मिळेल, पण स्वाभिमान जो असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही, समाजाचा पण आपला पण. एकदा का मन दुखले ना तर माणूस, आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून मेला, म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही, काय झालंय म्हणून म्हणत नाही, ते त्यालाच त्याचं प्रतिष्ठेचा अपमान वाटतो की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा. तसं मी समाजाला टप्प्याटप्प्यात का व्हायना विजयच केले, हरून नाही दिले, विजयच केलं. म्हणजे समाज त्याने उभा राहतो. थोडं का द्यायना पण दिलं ना
काय म्हणते सरसकट नाही. आता सरसकट दिलं नाही, थोडं दिलं नाही. आम्ही थोडं व्हायना दिलं, तू उलशी द्याय ना. तू कवा मीडियावरच दिसतो नुसतं, पुस्तक एवढा लिहि की काय संग उपयोग काय. आमच्या पोराचं हाय कोणाजवळ पुस्तक आणलं का नाही आरक्षण. पुस्तक हाय का इथं उभा राहिलेली काय पोराजवळ, आपण वाचिलं का. पण कायदा ह्याच गरीब पोरांनी बनला. हे गरीब मराठ्याच्या पोरण मी, आम्ही दोघांनी कायदा बनवला. अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा काय चाललंय ते. यावलेवलं तर कुणाकडे घेऊन पळत जी यार, याला काय म्हणते. मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं अंतरवली, ते म्हणले ती कुणाकडे जी आर घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय, मला काही मिळत लागा ना म्हणे. म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आलाय. आणि मग अभ्यासावाल्याने बनला नाही का टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही. आता आम्ही वावर घेतलंय ना, पेरायला लागलो तर आम्ही फुकन आमची काखरी बरोबर नाही यायची, वाकडी तकडा बैल चालवतो आमचा. तुला काय करायचं, दुसऱ्या बारीन सरळ चलत. तो हे बैल मग नीट चालत, पण तू द्या ना मला. मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू, आणि बरोबर असलं तरी आमचं, आणि चुकलं तरी आमचं. तुला काही घे नाही का, तू मग हुशार आहे, तुला इंग्लिश वाचित येते, तुला कायदा वाचित तू. पण तो 0.5% बी आरक्षण नाही दिलं. आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत, आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला. चूक होत असते नाही असं नाही. तुमच्याकडून होईल, माझ्याकडून होईल का दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या. तू हुशार आहे, काही कामाचा नाही आमच्या. पण तू श्रीमंत, तू येशीत वाढलेला आहे. तो खानदान आम्ही सगळं बघितलं. तर तोय पाहुणे, तो आमाऊस भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी. तुमचे खानदान पुरे येशीत वाढलेले आहेत. आम्ही गळक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत. आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो. तू टेन्शन घेऊ नको. हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही. यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं. मुंबईत तिथंच वाळू खामाना ती समुद्रात खचायचं नाही. महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय, वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं. अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात, हे स्वाभिमान ठेवायचं. त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो काय हुकलं, काय रे हुकलं हुकली. तिथंच बोली करून घेतली मी. जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागल. ते म्हणले हो. याला म्हणते दचका मराठ्याच्या गरीबाचा. आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं. आता कोणत्या, तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं, विखे पाटील म्हणले, अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं. आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं, प्रमाणपत्र पुढं वाचत बसताना लफडेन कुठाने भानगडे. शब्द चुकला तू तुला टाक म्हणा, काय ती टाक पण आम्हाला दी, त्याच्याशिवाय नाही भेटणार. हे अभ्यासकन वाचकन तज्ञ इतके झाले, जे आर निघाल्यापासून तो इतके अभ्यासक घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके. कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बा मपलं पुस्तक, तुपलं पुस्तक ठेवून माझ्या डोक्यावर बसतो, गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे. आता हे काय नाही, हे फक्त आपल्याला भुलवीत येत. आपण येत बोळे गरीब माणसं, आपण लय विश्वास येतं. मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो. काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं. मिळल आणि नाही मिळालं त्यांचं सगळं बंद. तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईचं तुम्ही एकटे. पण बाबा तुम्हाला सांगतोय लय अवघड आहे. आमचं काय कमी अवघड आहे. मी मुंबईला आले, हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्र संस्कृती दाखवली. पोलिसाचे सोल बांधायचे, माणसं आकडायचा झोका बांधतात बा. ते पहिल्यांदा मुंबईला मै झालं. कशावर काय करत होते हे पोरं, काय बिघडलेले नव्हते, यांना काही झालेलं नाही. हे समाजासाठी धावून आले होते, समाजासाठी लढत होते, समाजासाठी तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण, तसंच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. एकाही माय माऊलीला धक्का लागू दिला नाही मराठ्यांच्या पोरांनी, एकाही इतकं. हा, पण आता आमची संस्कृती एकदा दाखविली, उलट मुंबईचे विचार जिवंत केलेत ह्या पोरांनी कुठं कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं की 3री वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा, म्हणलं माघारी जाते.
कारण हेच वागावं लागणार आहे. आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटलं होईन बरं का आपलं आपल्याच बुद्धीने वागायचं. मग मला बी धाक नाही आणि मग तुम्हाला नाही. तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस ते दगडाखाली चुने निघले जे अभ्यासक निघले. मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज. मग मराठ्याचे फोन सुरू झाले. ते म्हणले हा बघ करणारे आपण आहेत, लाडणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजेत. आपण काही कुठाने करू आरक्षण घेऊ आयला मला असं आहे का. आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले यांना आम्ही बघतो तुम्ही टेन्शन ना घेऊ यांना आम्ही बघतो. म्हणजे हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार. आता गडावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. ही सोपी नाही. हे काय लीक हे आश्वासन नाही आहे. ह्यो जे आर आहे हे काय शब्द नाही लिखी नाही हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते शिक्षण घेते खूप कल्याण होणाऱ्या समाजाचं. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी भेद नाही केला. मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा. खानदेश विदर्भासाठी समिती आणखीन काम करते. सगळ्याचं काम होईल. आता एवढंच गडावून सांगतो आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हा आता उघडलंय टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून हा ना मग ते सांगतो ना आता आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू पुन्हा. जसा होईन तसा छोटा मोठा जसा असेल तसा. कारण तयारी नाही ना आपली ह्यावेळेस. कारण गेल्या वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता. महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल. जसा होईल तसा 500 असू 1000 असू आपण आपला जसा असन तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा. आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या मग सांगू त्यांना. लागा दसऱ्याच्या तयारीला आपलं. सगळ्याला जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.